तुमच्यासाठी अजून मेकअप लुक ठरला नाही तर ही व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार सगळ्यांना। गुढीपाडवा म्हणजे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आणि या दिवशी आपल्या सगळ्या जणींना पारंपरिक पण सुंदर असा लुक करायला खूप आवडतो। म्हणून मी आज तुम्हाला दाखवणार आहे एकदम मिनिमल बट ट्रेडिशनल गुढीपाडवा मेकअप लुक जो खूप एलिगंट आणि फेस्टिव्ह दिसतो। स्किनला क्लीन करून घेतलेला आहे। तुम्हीही असं मेकअप करायच्या आधी फेसला क्लीन करून घ्यायचं गरजेचं आहे। तुम्ही एकदम स्वच्छ वेट वाईप्सनेही क्लीन करू शकता किंवा फेस वॉशनेही क्लीन करू शकता। सर्वात पहिले हा मिनिमल मेकअपच्या लुकमध्ये ग्लोसाठी यूज करत आहे मी स्विस ब्युटीचा रिअल मेकअप बेस प्रायमर। हा मेकअप बेस आपल्या स्किनला हायड्रेट करतं, मॉइश्चरायझर काम करतं, प्रायमरचं काम करतं, ज्याने की आपले पोर्स असे ब्लर होतात आणि एक असं वेगळी शाईन देते, आपल्या स्किनला स्मूथ आणि फ्लॉलेस दाखवतं। आजचा हा लुक खूप मिनिमल ठेवला आहे। लाईट फाउंडेशन, थोडंसं कन्सिलर आणि हलकं करेक्शन करून स्किनला एक अशी नॅचरल फिनिश देणार आहे। फेस्टिव्ह मध्ये आपल्यापाशी इतका वेळ नसतो की आपण इतका हेवी मेकअप बेस करत बसो, तरी म्हणून मी ही लुक तुमच्यासाठी तयार करत आहे, ज्याच्यात खूप मिनिमल असं प्रोडक्ट वापरले आहेत। तुमचा मेकअप असा ग्रे का पडतो? कारण की तुम्ही गडबडीत फक्त डायरेक्ट फाउंडेशन लावून घेता आणि करेक्शन असा यूज करत नाही। कधीही तुम्ही मेकअप केला तर करेक्शन करणं गरजेचं असतं, कारण आपल्या डोळ्याखाली किंवा आपल्या माउथच्या साईडला असं पिगमेंटेशन असतेच, थोडे डार्क सर्कल असतात, त्यांना हाईड करायसाठी तुम्ही डार्क कलरचा कन्सिलर यूज करायचा आहे। असं नाही की तुम्हाला ऑरेंज कलरच यूज करायचा आहे, तुम्ही कोणताही डार्क कलरचा कन्सिलर यूज करू शकता। त्याने आपले बरेपैकी असं खूप छान असे डार्क सर्कल हाईड होतात, पिगमेंटेशन हाईड होते आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही फाउंडेशन लावता एक तुम्हाला स्मूथ बेस मिळतो आणि तुमचा मेकअप ही ग्रे पडत नाही। तुम्ही पाहू शकता की फक्त कन्सिलरनच माझं खूप असं नॅचरल बेस भेटला आहे। आता यूज करत आहे मी मार्सचा फाउंडेशन, शेड आहे 04। छान असं फाउंडेशन प्लेटवर त्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही ब्युटी ब्लेंडरनेही लावू शकता, ब्रशनेही लावू शकता, पण गडबडीत कसं होतं तुम्ही ब्युटी ब्लेंडर जेव्हा यूज करता तर एकदम स्मूथ बेस बसतो आणि तुमचा वेळही वाचतो। किती छान अशी फिनिशिंग आली आहे। तुम्ही एकदम असं ब्लेंडर यूज करायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती ग्लोई असं लुक दिसत आहे। मिनिमल फेस्टिव्ह ग्लो देण्यासाठी मी स्विस ब्युटीचा क्रीम ब्लश यूज करत आहे, जो की एकदम नॅचरल फिनिश देतो। असं जास्त असं पिंकी पिंकीश आपले दाखवत नाहीये, एकदम नॅचरल अशी फिनिश दिसते। जेव्हा पण तुम्ही क्रीम ब्लश यूज करता त्याला ब्युटी ब्लेंडरला नक्की ब्लेंड करायचं। ब्युटी ब्लेंडरनी क्रीम ब्लशला खूप सुंदर अशी ग्लोई फिनिशिंग येते। हायलाइटिंग साठी यूज करत आहे 2 शेड लाइटर कन्सिलर एले गर्लचा। तुम्ही हे स्टेप स्किप ही करू शकता, बट जर तुम्हाला थोडीशी ब्राईटनेस हवी असेल तुमच्या मेकअप मध्ये तर लाईट कलरचा कन्सिलर नक्की तुम्ही यूज करा। त्याने आपण फाउंडेशन कसं जास्त टोन लाईट यूज नाही करू शकत, बट आपण कन्सिलरनी आपली ब्राईटनेस वाढवू शकतो किंवा फेसवर नॅचरल ग्लो दाखवण्यासाठी अजून थोडा फेअर टोन घेण्यासाठी आपण कन्सिलर यूज करू शकतो। बेस मेकअप कंप्लीट झालेला आहे। आता आपल्याला करायचे पावडर लॉकिंग। हा बेसला आपल्याला लॉक करण्यासाठी छान अशी लूज पावडर यूज करायची आहे, तर तुम्ही यूज करू शकता मार्सची लूज पावडर। खूप सुंदर अशी मॅट फिनिश देते, पूर्ण खूप छान तुमच्या मेकअपला लॉक करते। तुम्ही पाहू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे। आता आपण करणार आहे आय मेकअप। मी फ्लफी ब्रश घेतलाय। ट्रेडिशनल लुक मध्ये तुम्ही ब्राउन आणि गोल्डन कलर मध्ये आय शॅडो करू शकता, कारण हे लुक कलर्स खूप सुंदर दिसतात ट्रेडिशनल वाइब देण्यासाठी। मी आउटर कॉर्नर टू इनर कॉर्नर पर्यंत ब्राउन कलर ब्लेंड केला आहे आणि त्याच्यावरती गोल्डन शिमर ऍड केला आहे। आयलाइनर मी काजलचाच यूज केलेला आहे आणि त्याला अशा पॉइंटेड ब्रशनी थोडंसं ब्लेंड करून घेतलंय, ज्याने की स्मोकी इफेक्ट देतो आणि तुमचे डोळेही खूप आकर्षित आणि सुंदर दिसते। असा आय मेकअप केल्याने आपला जो आय मेकअप आहे तो खूप फेस्टिव्ह दिसतो, पण असं ओव्हर ड्रामॅटिक वाटत नाही। आता मी यूज करत आहे स्विस ब्युटीची काजल पेन्सिल। खूप स्मूथली ग्लाइड होते आणि अफोर्डेबल तर आहे, बट आणि आपल्या डोळ्यांना बिलकुलही इरिटेट करत नाही। सेन्सिटिव्ह आय साठी पण छान आहे आणि त्याच पॉइंटेड ब्रशनी थोडंसं काजलला स्मज करून घेतला आहे आणि दोन्ही डोळ्याला मस्कारा लावून आय लुक केला आहे कंप्लीट। तर लास्ट आता लावायचे लिपस्टिक, बट त्याच्या आधी लिप्सला आउटलाईन करणं बिलकुलही विसरायचं नाहीये। आउटलाईन केल्याशिवाय लिपस्टिक लावायची नाही। लिपस्टिक आउटलाईन केल्याने अजूनही सुंदर दिसते आणि मेस क्रिएट करत नाही। लास्ट बट नॉट द लीस्ट, आपला महाराष्ट्र लुक कंप्लीट होत नाही विदाउट नथ आणि विदाउट चंद्रकोर। चंद्रकोर लावून आणि नथ घालून केला आहे आपला महाराष्ट्र असा मेकअप लुक। तर फायनली हा आहे सिंपल बट ग्लोईंग माझा मेकअप लुक। हा लुक खूप सिंपल आहे, पण तरीही खूप एलिगंट आणि फेस्टिव्ह दिसतो। तर माझ्याकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जर तुम्हालाही हा मेकअप लुक आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।